उद्धव ठाकरे यांच्यामुळे मी पैज जिंकलो, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। माझ्या मुलीला सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढायचा प्रयत्न केला, अभिनेता अक्षय कुमारने सांगितली आपबीती। पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर, राजभवनामध्ये मोदींचा मुक्काम। शिंदे आणि कदम यांच्याविषयी असभ्य विधान, टीका करताना भास्कर जाधव यांची जीभ घसरली। रोहित पवारांची आय लव्ह मोहम्मदवरही टीका, आय लव्ह महादेवही पवारांच्या निशाण्यावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक राजकारण। जरांगे थेट भिडले मुंडेंना, धनंजय मुंडे यांच्यावर जरांगे यांचा गंभीर आरोप, वंजाऱ्यांनी लाटले बंजारा समाजाचे आरक्षण, जरांगे यांचा आरोप। पूरग्रस्तांची दिवाळी गोड करणार, अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा। सिंधुदुर्गात ठाकरे गटाला खिंडार, माजी आमदार राजन तेली यांचा शिवसेनेत प्रवेश, दसरा मेळाव्यात राजन तेली यांच्या हाती धनुष्यबाण। पिंपरीमध्ये लिफ्टमध्ये अडकून चिमुकल्याचा मृत्यू, लिफ्टचा दरवाजा न उघडल्यानं घडला अपघात। नाशिकात गुन्हेगारीचं सत्र थांबेना, दसऱ्याच्या दिवशीच युवकाची हत्या, तर नाशिक रोड परिसरात गाड्यांचीही तोडफोड। उत्तर प्रदेशातलं आय लव्ह मोहम्मद प्रकरण तापलं, बरेली विभागातील 4 जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा, मोबाईल, इंटरनेट, ब्रॉडबँड आणि SMS सेवा बंद। कॅनडामध्ये चित्रपटगृहावर हल्ला, भारतीय चित्रपट दाखवल्यानं कॅनडात संताप। ट्रम्प विरोधात अमेरिकेत असंतोष, संघर्षाचा फटका 7.5 लाख कर्मचाऱ्यांना बसणार, शटडाऊनच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट। पाकच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोटात 9 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू, 4 पोलीस अधिकारी जखमी। देशावर चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रासह 8 राज्यांना पावसाचा इशारा। अतिवृष्टीमुळे भाज्यांचे दर 100 पार, परतीच्या पावसाचा कृषी उत्पादनावर मोठा परिणाम। अमरावतीच्या परतवाड्यात पोलिसांच्या दिशेनं केला गोळीबार, आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे, खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण, वाहन चालकांनी जय महाराष्ट्राकडे मांडली कैफियत। गुगलनं 100हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, वेतनवाढीची मागणी केल्यामुळे झाली कारवाई।